घरफोडीच्या गुन्ह्यांना आवर बसावा म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी खास पथक नेमण्याची सूचना दिली होती। त्यानुसार स्थानिक गुन्ह्याविषयी शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने तपास सुरू केला। या पथकामार्फत गोपनीय माहिती मिळवून रेकॉर्डवरील आरोपीवर नजर ठेवली। टोप तालुका हातकणंगले गावच्या हद्दीतील दुर्गामाता हॉटेलजवळ एक आरोपी सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे सापळा रचून दागिने विकण्यास आलेला असलम मेहबूब संधी वर्ष 33 राहणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे अथणी जिल्हा बेळगाव यास पकडले। यावेळी त्याच्या ताब्यातील सोन्याचे दागिने मिळून आले। त्याने घरफोडी करून हे दागिने आणल्याची कबुली दिली। या दागिन्याची किंमत 4,16,000 इतकी आहे। आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने कर्नाटक राज्यामध्ये 18 घरफोडी केल्याचं सांगितलंय। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील एक, गडिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 अशा 6 घरफोड्या तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एक अशा एकूण 18 घरफोडी केल्याचं सांगितलंय। यासाठी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मेहत्रे, पोलीस अंमलदार महेश खोत, सतीश जंगम, संजय कुंभार, महेश पाटील, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, सुहास पाटील, सचिन बेंडखळे यांनी ही कामगिरी बजावली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.